नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मदुराई स्पेशल थानी चटणी बनवणार आहोत। ही चटणी खूपच टेस्टी बनते। ही तुम्ही इडली बरोबर, मेदू वड्या बरोबरही खाऊ शकता। अप्रतिम लागते। मदुराई स्पेशल ही थानी चटणी आहे। चला तर आता आपण सुरुवात करूयात रेसिपीला। तर मदुराई स्पेशल थानी चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण साधारण 3 चमचे हे तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ॲड करूया। हलकेसं आपण हे परतून घेऊया। एक हिरवी मिरची बारीक कट केलेली ती ॲड करूया। तर इथे मी ही एकच मिरची ॲड केलेली आहे। मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण एक मोठा बारीक कट केलेला कांदा ॲड करूया। तर इथे मी जी ही चटणी बनवत आहे याचं प्रमाण हे 3 लोकांसाठी आहे। तुम्हाला चटणी जास्त बनवायची असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता। यामध्ये आता आपण कढीपत्ता ॲड करूया। मीडियम फ्लेमवरच हे सर्व परतून घ्यायचं आहे। आता हा जो कांदा आहे हा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट दिसेल एवढाच परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे डाळ ॲड करूयात, जे आपण चिवडा बनवताना वापरतो। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। साधारण 1 मिनिटभर हे छान असं परतवून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता हे सर्व आपण थोडंसं थंड होऊन देणार आहोत। एकदम इझी टू मेक ही चटणी आहे, त्यामुळे तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा। खूपच टेस्टी बनते। आता हे सर्व थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूयात। आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर ॲड करूयात। चवीनुसार मीठ ॲड करूयात। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात। इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे। ही जी चटणी आहे याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनली पाहिजे। तर इथे हे मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे। तुम्ही ते बघू शकता। अशा प्रकारे ही चटणी बनवून घ्यायची आहे। आता चटणीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत। तर याच पॅनमध्ये आपण तेल ॲड करूयात। इथे मी हे साधारण 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा आपण मोहरी ॲड करूयात। मोहरी ही छान अशी तडतडली की यामध्ये आता 1 चमचा आपण उडीद डाळ ॲड करूयात। एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। तर आता इथे मी हा फ्लेम लो ठेवलेला आहे। थोडासा कढीपत्ता। तर कढीपत्ता ॲड करताना फ्लेम हा शक्यतो लोच ठेवायचा, नाहीतर तेल हे अंगावर उडू शकतं। कढीपत्ता छान असा तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करूया। इथे मी हा अर्धा कांदा घेतलेला आहे। तर थानी चटणी बनवण्यासाठी यामध्ये कांद्याची फोडणी असते। कांदा हा यामध्ये जरूर ॲड करा फोडणी बनवताना, त्यामुळे ही चटणी आणखीन टेस्टी बनते। तर आता मीडियम फ्लेमवर आपण हे हलकंसं परतून घेऊयात। तर आता आपली ही फोडणी एकदम तयार आहे। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते ॲड करूयात। फ्लेम इथे हा लोच ठेवायचा आहे। तर हे मिश्रण ॲड करताना अशा प्रकारे अधूनमधून थोडंसं मिक्स करत राहायचं आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात। तर इथे मी साधारण ही 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड करताना हे अशा प्रकारे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली ही मदुराई स्पेशल थानी चटणी ही एकदम तयार आहे। एकदम इझी टू मेक ही चटणी आहे। तर इडली ही तयार आहे। तुम्ही ही चटणी मेदू वड्याबरोबरही खाऊ शकता, डोसा किंवा उत्तप्पा बरोबरही खाऊ शकता। एकदम स्पॉन्जी इडली बनलेली आहे। इडलीची रेसिपी ही मी लवकरच अपलोड करेन। चला तर आता आपण ही थानी चटणी सर्व करूया। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।